शांत बसा, शांत बसा. याचा विकू कमी करा भाऊ, आवाज हरी हरी हरी. आता माझ्या भावा, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन हरी, दृढ माझे मन पायी राखावे बांधून. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे नका फुटू देऊ फाटे. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. श्री संताची या माता चरणावरी बंद करा. नाना कुठे घेतो सांगा, किती कमी आहे का? बरं राहू दे, आपण
तुम्ही बोलू नका, शांत बसा. थोडी शांतता तेवढी ठेवता येईल तेवढी ठेवा. समाज जास्त आहे मलाही कळते, फक्त आवाज येऊ नये असं थोडस. शांत उभा ऐका ना, ऐकण्यासाठी. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उतरी, पाढले तरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या. जय गावी केला वास त्याशी नसावे उदास. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. कीर्तन रूपी सेवे करता वा असं ठेवा शांतता. म्हणजे निरूपणा करता निवडलेला विकोदादा कमीकता. महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा मागणीपर प्रकरणातील अभंग असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून जगन्यंत्या भगवान परमात्म्याकडे भावनेमध्ये अंतर पडू देऊ नका अशा पद्धतीची मागणी मागतात. विढळ अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असी मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनी हे ज्ञानियांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून पंढरपूर क्षेत्रातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण सर्व उपस्थित श्रोत्री मंडळी या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं शिरभावी नावाचं गाव आणि या शिरभावी नावाच्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 58 वर्षापासून महान संत श्री योगीराज सद्गुरू भवानगिरी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या या पवित्र भूमीमध्ये संपन्न केला जातोय. माझा योग चांगला या उपांत्य दिवसाची कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं ही जागराची कीर्तनाची सेवा आपल्या सर्वांच्या वतीनं विशेष करून तरुण मंडळीच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर ही सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे. ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ आणि सर्व भवानगिरी महाराजांच्या भक्त परिवाराच्या वतीनं ही सेवा आमचे पांडुरंगांनी मला संपर्क केला आणि भैयासाहेबजी नलावडे आणि सर्व त्यांच्या परिवारानं आणि ग्रामस्थांच्या आग्रहाखातर की नावं म्हणजे काही फोन करायला ज्याच्याकडे नंबर असेल ती एक जण असतं पण ग्रामस्थांच्या आग्रहाखातर सेवेचं निमंत्रण आज माझ्या वाट्याला आहे. त्यानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आज म्हणजे असं वाटायला लागलं की चंद्रभागेच्या वाळवंटातच कीर्तन चालू का काय वाटायला लागले का नाही सांग. कारण वातावरण तशा पद्धतीनं पावसानं बी सांभाळलंय पुन्हा योगायोगानं बरोबर आहे का नाही. आणि गायक बी तसेच वाजविणाऱ्याच्या बाबतीत काय आता नाद करायचा नाही बरोबर आहे का नाही. अशी वाजविणार आहे कसं असतंय. आमचे कुंभार महाराज तर केशव महाराज तर आपल्या परिसरात आणि इकडं गाजलेले पखवाज वादक आहेत महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. 8 दिवस या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या बऱ्याच ठिकाणी भेटीगाठी होतात. केशव महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. आमचे जीवलग मित्र आहे आणि आज योगायोगानं भरत महाराज पठाडे तेही या ठिकाणी नामवंत मृदंग वादक आहेत तेही आज आवर्जून उपस्थित आहेत. खरं म्हणजे आज पकवाज वाजल्याने वाटायला का कसं वाटायला लागले वाटल्याने वाटायला कसं असतंय त्याचं कारण सांगतो. सवत असल्याशिवाय बाई नटून नांदत नसती. लक्षात आलं का नाही. विढळलं विढळ कसं वेगळंच वाजायला लागलंय का नाही. होय कसं वाजायला लागलंय आज नाही
ज्ञानेश्वर महाराजाच्या हातातून वेगळंच निघायलंय का नाही आज सांगा जरा. हा तसं असते, त्याच्याशिवाय मजा नसते कुठल्या बी क्षेत्रामध्ये. लक्षात आलं का नाही. म्हणून आज आनंदी वातावरण आहे. गायक वादक महाराज मंडळी ही सगळी उपस्थित आहेत. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वच आमच्या परिचयाची मित्रमंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत. आपल्याकडे ज्यांची सेवा झाली ते आमचे संस्कार महाराज खंडागळे आज आपल्या परिसराचं वैभव तेही उपस्थित आहेत. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. माईकवाल्या दादाला आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने, म्हणजे माणसं बघाव तिकडं माणसं दिसायला लागलीत आज. तुमकडे बी माणसंच आहेत. ते बघा कुठवर माणसं बघू नका. बायाली दमच नाही. मी सांगायला नाहीत म्हणून भाषा थबाड घेऊन बघायची काही गरज आहे का? लगेच हो हो करून बघायची काही गरज आहे का सांगा. बाया अविश्वासीच लईत, विश्वासच नसतो बायाचा कशावर. लक्षात आलं का नाही. म्हणून लक्षात ठेवा. म्हणून सुंदर वातावरण आहे. आयोजन नियोजन अतिशय सुंदर आहे. सर्वांना धन्यवाद देतो. मला माहितीच नाही आजचा टाईम आहे म्हणून, काय मला माहितीच नाही, मला सांगितलंच नाही. मी इथंच आहे. आमचे ते ऋतुराज नलावडे त्यांच्याकडे मी बसलेलो, दुपारपासून बसलेलो. संस्कार महाराजाकडे बसलो, तिकडे बसलो मळ्यामध्ये. मला काय माहित, मी 9च्या अंदाजानं पण इथं आल्यावर कळालं टायमिंगचं. थोडासा उशीर झाला 15-20 मिनिटाचा. पण आता तुम्ही म्हणतांतवर कीर्तन. लक्षात आलं का नाही. तुम्ही म्हणलात काकडा तर काकडा, काही अडचण नाही त्याची. लक्षात आलं का नाही. तुम्ही म्हणतांतवर कीर्तन. कारण आम्हाला बी आता 8-15 दिवस झालं कीर्तनच नव्हतं. लक्षात आलं का नाही. आम्ही बी अशीच प्रवासात फिरत फिरत आलेली माणसं आहेत. लक्षात आलं का नाही. म्हणून आमचं आपली तीर्थयात्रा चालू आहे. फिरत फिरत सगळ्या देवाचे दर्शन घेऊन शिरबावीच्या दिवशी शेवट पंढरपुरावर करायचा म्हणून अशी फिरत फिरत आलेलो आहेत. लक्षात आलं का नाही. त्याच्यामुळे आता काय कमी जास्त दिले आपलं झालं तरी बी जमतंय. लक्षात आलं का नाही. फक्त आता कवर बी कीर्तन करतो. फक्त तुम्ही ध्यान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका, लक्ष विचलित होऊ देऊ नका. एवढंच आहे. चिंतनातला अभंग मागणीय स्वरूपातला आहे. आणि तुकोबाराई अभंगाच्या माध्यमातून आपसात न बोलता शांत ऐकावं. तुकोबाराई अभंगाच्या माध्यमातून भावनेमध्ये अंतर पडू देऊ नका, अशा पद्धतीचं मागणं मागतात. कसं आहे. संप्रदायानं 4 गोष्टी जोपासल्या. किती गोष्टी? 4. कोणत्या कोणत्या? पहिली गोष्ट भाव, दुसरी गोष्ट विश्वास, तिसरी गोष्ट श्रद्धा आणि चौथी गोष्ट भक्ती. या 4 गोष्टीला वारकरी संप्रदायानं फार मोठी किंमत दिली. संप्रदायात म्हणजे महाराज या 4 चीजा जोपासल्या, 4 गोष्टी जोपासल्या. संप्रदायात कुठं बी गेला तरी भक्ती नाम सेवेला किंमत आहे. कारण हा संप्रदायात कशाच्या जीवावर उभा राहिलेला आहे? सेवेच्या जीवावर. लक्षात आलं का नाही. हा म्हणून सेवा ते आवडी उच्चारणे नाम. सेवेचा संप्रदाय. संप्रदायात तुमची विद्वत्ता किती मोठी याला किंमत नाही. संप्रदायात तुमची सेवा किती मोठी याला किंमत आहे. सेवेला किंमत आहे. संप्रदाय बिलं कशाचे काढतो? सेवेची बिलं काढतो. कशाची बिलं काढतो? सेवेची बिलं काढतो. संप्रदाय विद्वत्तेला जास्त मानित नाही महाराज. कारण आपला संप्रदाय हा भक्ती पंथ आहे. आपला कोणता पंथ आहे? भक्ती पंथ. बहु सोपा पुण्य नागवेया पापा. म्हणजे आपला पंथ हा भक्ती मार्ग असल्यामुळं इथं विद्वत्ता नाही. तुका म्हणे भजन प्रमाण होतोय पण पुन्हा डबल चालीचा कुटाणा राहत नाही. बाकी काय नाही. लक्षात आलं का नाही. संप्रदाय काय मानतो? तुका म्हणे येथे काय प्रमाण? भजन प्रमाण काय
थोरपण जाळावे ते. संप्रदाय भजनाला किंमत देतो. कशाला किंमत देतो? भजनाला. कारण भज्यते अनेन यत्तद् भजनम, ज्याद्वारे भज्य वस्तूची सेवा केली जाते त्याचं नाव आहे भजन. आणि संप्रदाय भजनाला मानतो, सेवेला मानतो. तुमची विद्वत्ता मोजित नाही, तुमचा किती अभ्यास आहे संप्रदाय मोजित नाही. संप्रदाय बिल काढतो ते तुमची सेवा किती आहे. काय महत्वाचं आहे? हो, काय महत्वाचं आहे? सेवा महत्वाची. एक पहिली गोष्ट संप्रदाय सेवेचा आहे. नाहीतरी देव कुणाच्या बापाला मोजता आला का आजपर्यंत? देव मोजता येतो का? नाही. पण देवच मोजायचा असेल तर भक्तीची आमापे मोजितो नमता, भक्तीची आमापे मोजितो नमता, भक्तीची आमापे मोजितो नमता, भक्तीची आमापे मोजितो नमता. इतराने तत्वता, इतराने तत्वता न मोजवे, इतराने तत्वता, इतराने तत्वता न मोजवे. देव मोपायचा आहे. कशानं मोजता येतो देव? हो, बोला की. माप कशाचं लागतंय देव मोजाय? मी माई शपथ हाणून घेईन बाबा, तुम्ही बोलत जा. तुम्ही अशी खून येतात का? गाथा पाठ आहे का तुमच्या? बोलत जा की. पण अशी करते, असे करतात पुन्हा. माझ्या पुढे बसून असं करायला मला वाटायचं लय विद्वान आहे काय की. कीर्तन झाले म्हणलं काय अभ्यास आहे म्हणले, बहिर राहते काय हाणून घ्यायचं राहिले बाहेर, काय करायचं सांगा. त्याच्यामुळे अशी बोलत चला म्हणजे माझ्या लक्षात येईल नेमकं काय चाललंय. ती लक्षात यायला लागलंय का नाही. काही लोकांना कळतच नाही महाराज. एक जण एसटीत बसलं, पहिलंच एक जण बसलेलं होतं. एक जण तिथे गेलं आणि त्याला म्हणते, हो जागा आहे का? ते म्हणलं हो, अर्धा तास जागा आहे अजून. लक्षात आलं का नाही? ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीचे आराम करा तुम्ही. बरोबर आहे का नाही? काय काय कळतच नाही, त्याला काय हाणून घ्यावा का आता? काय काय विनोदच अतिशय 4Gचे असतात, लवकर मिळत लागत नाही काय चाललंय ते. बरं, त्याला 4Gचे विनोद म्हणायचं. कसले विनोद म्हणायचं? 4Gचे विनोद म्हणायचं. लक्षात ठेवा, मुद्दा काय आहे? मुद्दा एवढाच आहे की देव मोजायचा असेल तर भक्तीनं मोजता येतो. कशाला मोजता येतो? बोला की. भक्तीनं मोजता येतो, भक्तीनं. पण संप्रदायात पहिली गोष्ट जोपासली ती म्हणजे भक्ती. लक्षात आलं का नाही? हां, अहो त्या हिनं सत्यभामेनं नारदाला देवच दान करून टाकलं. कुणी? सत्यभामेनं नारदाला देव दान दिला. आणि दान दिल्याच्या नंतर महाराज सत्यभामा दान करी नाही अंगीकारी. सत्यभामेनं नारदाला देव दान दिला आणि सगळ्याला बातमी कळाली. नारदाकडे गेल्यानं हात जोडले, नारदा चुकलं आमचं. सत्यभामे कोण चुकलं नारदा? आम्ही तुमच्या पाया पडतो, आमचा देव आम्हाला माघारी द्या. नारदानं सांगितलं, हे बघा कसं आहे, एकदा दान दिलेली वस्तू माघारी घेता येत? बोला की नाही. आणि जर घ्यायचीच झाली तर त्या वस्तूच्या वजन एवढं सोनं द्यावं लागते. काय द्यावं लागते? सोनं द्यावं लागते. सोनं दिलं की मग ती मोजमाप होते. म्हणल्या सोन्याला काही कमी नाही. एका पारड्यात देव बसविला. नीट आहे का? बरं, कशासाठी सांगायला लागलो? फुकी आली का मला? हा, कशासाठी सांगायला लागलो? देव मोजायचा झाला तर भक्तीनं मोजता येतो. ह्याच्यावर चाललंय. लक्षात यायला लागलंय का? त्यावेळेला एका पारड्यात देव बसविला आणि एका पारड्यात सोनं टाकायला सुरुवात केली. बोल नका. आता ह्यांच्याकडे काय कमी होतं सोन्याला? स्वयंमंतक नावाचा मनी जिच्याकडे होता तिच्याकडे सोनं काय कमी का सांगा. एका पारड्यात सोनं टाकायला सुरुवात केलं. किलोनं नाही, कुंटालानं नाही, मग टनानं सोनं टाकायला सुरुवात केली. टनानं एवढं बी सोनं टाकलं महाराज, पण इतकं बी पारडं हल्लं नाही. सगळं सोनं संपलं. ती जांबवंती होती जरा. जांबवंती म्हणली, होय ग काय? ती पळून आणलेली कुठे? कोण? कोण पळून आणलेली? कोण? रुक्मिणी म्हण. पळून आणलेली कोण देवानं? बोला की. रुक्मिणी पळून आणलेली कुठे? तिच्याकडे काही हसलं तर बघा म्हणले फुटका म्हणी एखादा. त्या म्हणल्या ती भजन करते. आणि गेले ना महाराज तिच्या समोर गेले ना, हात जोडले आणि हात जोडून पाया पडले. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला.
होय स्वस्त कशा बसल्या उठा की चला. महत्वाचं आहे. झडकन उठली मग रुक्मिणी. काय केलं? सोनं घेतलं का? नाही. तुळशी पत्र हाती घेऊन. नीट ऐका. तुळशी पत्र पारडी ठेविता माधव झाला बरोबरीचा. म्हणजे तुळशीचं पान रुक्मिणीनं भावनेनं टाकल्याबरोबर भाव देखून मग रुक्मिणीचा आणि देवाची लेवल झाली. म्हणजे देव कशाला मोजता येतो देव? बोला की भक्तीनं मोजता येतो. म्हणून भक्तीला जरा बोर व्हायले कशी हा सांगू म्हणजे फ्रेश होते म्हणून. बाकी काय नाही. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. मुद्दा काय? मुद्दा एवढाच आहे की पहिली गोष्ट भक्ती, दुसरी गोष्ट विश्वास. किंमत कशाला आहे? विश्वास. माणसं म्हणतात ना काय त्या महाराजाचा त्या माणसावर लईच विश्वास आहे असं बी म्हणतात. काय त्याचा कोणावरच विश्वास नाही. लक्ष द्यायला लागले का नाही? कारण विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नीट ऐका लक्ष देऊन. परमार्थ असू द्या नाही तर संसार असू द्या, दोन्ही विषयात सगळ्यात महत्वाचं काय? काय महत्वाचं? विश्वास महत्वाचा. परमार्थात बी एकमेकावर विश्वास असला पाहिजे आणि सांसारिक नात्यात बी पती पत्नीचा म्हणा, भावाभावाचा म्हणा, बहीण भावाचा म्हणा, काय महत्वाचं आहे? विश्वास महत्वाचा आहे. संसार बी आणि एकत्रित कुटुंबी बी कवर एकत्रित राहते. जोपर्यंत विश्वासाला तडा जात नाही तोपर्यंत. आणि एकदा का विश्वासाला तडा गेला आणि विश्वासघात झाला, पुन्हा तुम्ही किती बी सारवासारवी करण्याचा प्रयत्न करा, पहिल्यासारखी लेवल येत नाही. येते का? किती बी म्हणा काय नाही माझं तसं नव्हतं, मला असं म्हणायचं होतं. पुढचा म्हणतोय हो हो बरोबर आहे बरोबर आहे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणते, पण ध्यानात ठेवतोय. ही बी ध्यानात ठेवा. लक्षात यायला लागले का नाही? म्हणतंय काय बरोबर आहे. आता तुम्हाला जुनी भाषा कळणार नाही. पहिल्या काळात सार व्हायचे. काय करायचे? सार व्हायचे. असा भिंतीला तडा गेला की ती सार होऊन काय करायचे? पोतारा मारायचे. लक्षात आलं का? आता काय मारायचे? पोतारा. एकदा विश्वास तुटला त्याला तुम्ही किती बी पोतारा मारा, पहिल्यासारखं दिसत नाही. विढलं विढलं. आम्ही एक वाक्य नेहमी सांगतो भरत महाराज. काय? गाडीतून उतरलेला माणूस पुन्हा गाडीत बसू शकतो, पण मनातून उतरलेला माणूस आयुष्यात मनात बसत नाही. लक्षात ठेवा. म्हणून काही बी झालं तरी हरकत नाही, पण कुणाच्या मनातून उतरायचं नाही. कुठून उतरायचं नाही? मनातून उतरायचं नाही. मनातून उतरलंय म्हणून कळालं की महाराज सगळा गोंधळ होऊन जाणार. म्हणून मनातून उतरायचं नाही. माझ्याकडे लक्ष द्या, थोड्यासाठी लक्ष द्या, म्हणजे लक्षात येऊन जाईल. बघा, पहिली गोष्ट पहिली गोष्ट भक्ती, दुसरी गोष्ट विश्वास. दुसरी गोष्ट काय? विश्वास. आणि तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची ती म्हणजे श्रद्धा. महत्वाची. भगवान बोलून गेले श्रद्धावान भज ज्ञानम. श्रद्धा असेल तर त्या व्यक्तीला अनायासे बिना सायास करता ज्ञान प्राप्त होतं किंवा संताची भेट होती. तर पण त्याच्याकडे काय असायला पाहिजे? बोला की श्रद्धा असायला पाहिजे. भवानगिरी महाराज आहेत. भवानगिरी महाराजावर जर मनातून श्रद्धा ठेवली तर कामं होत नाहीत का? बोल तो काम होत नाहीत का? 100% कामं होते. पण मनातून श्रद्धा भावना ठेवा. कोणी श्रद्धा भावना भक्ती विश्वास ही एक केंद्रातले शब्द आहेत. हे लक्षात ठेवा. लक्षात यायला लागले का नाही? श्रद्धा महत्वाची. आणि संप्रदायानं सगळ्यात मोठी गोष्ट जर कोणती जोपासली असेल तर तिचं नाव आहे भाव. तिचं नाव काय? बोला की भाव. भाव असा आहे महाराज, कशातून बिन कुठून बिन कोणत्या बी वेळेला बिलं काढून देण्याचं काम फक्त भाव करतो. कोण करतो? सजन लक्ष द्या. कोण करतो? भाव करतो महाराज. वजनदार गिराईक आहे. हा कसं असतंय? कुणी मायबापाच्या जीवावर उड्या हाणते. उड्या हाणणं कळते ना? कुणी भावाच्या जीवावर उड्या हाणते. भाऊ आर्मीत इकडं मोटरसायकल आर्मी नाव घेऊन बोंबलं थिंडायला. लक्षात यायला लागले का नाही? भावाच्या जीवावर उड्या हाणणं. काही माणसं मायबापाच्या जीवावर, काही माणसं बायकोच्या जीवावर उड्या हाणणार. बायको कलेक्टर आहे म्हणून आपला ट्रॅक्टर वाळूचा धंदा आहे. लक्षात यायला लागले का नाही? काही
माणसं बायकोचे जोर उड्या हाणणार आणि आपल्याला काय कमी आणि मेहुणा नाही तिकडलं लय मोठं आहे आपल्याला असली काही माणसं आहेत. लक्षात यायला लागलं का? हा, स्वाभिमान घाण कधी ठेवायचा नाही, लक्षात ठेवा. काही माणसं कुणाच्या जोर उड्या हाणतात, कुणी कुणाचे जोडे उड्या हाणतात, पण या जगात एकुलता एक असा आहे त्याचं नाव भाव. कुणाच्या जोर उड्या हाणीत नाही, एकटंच खंबीर आहे. कळायला लागले का माझं बोलणं? काही न लगे भावाचे कारण, काही न लगे भावाचे कारण, काही न लगे भावाचे कारण, तुका म्हणे आनवी शोभाचे, विठोबाचे, तुका म्हणे आनवी शोभाचे, विठोबाचे, तुका म्हणे आनवी शोभाचे, तुका म्हणे थोडे पण गायक वादक चांगले काही का असना, थोडे थोडे महाग आहेत. आता ही माणसं म्हणजे केशव महाराज सारखी माणसं 8-8 दिवस राहणं महाग धंदा आहे की हो, बरोबर आहे का नाही? हा, पण शिन येत नाही अशी गायक असल्यावर. लक्षात यायला काय शिवभोळा चक्रवर्ती तू ही माय मही चुलती अशी किती भेटती, असे काय कामाचे सांगा, हे कामाचे नाहीत. पण ही अशी असली की आनंद वाटतो, कीर्तन करायला बी आनंद वाटतो, पण त्याला भजन आलं पाहिजे. विढळ एकटच वजनदार आहे. कोण? बोला की भाव. त्याला कुणाचीच गरज नाही महाराज, खंबीर आहे, एकटच आहे ती. हा, त्याचा एकट्याचा ताप आहे, बाकी किती बी कोणी बी वजन हाणून द्या, एकटच म्हणतंय. काही कुणाची अडचण नाही, काय नाही, मी बघतो कसं करायचंय ती. लक्षात त्याला काही न लगे एक भावची कारण, एक भावची कारण. आणि तुका म्हणे आन विठोबाची, देवाची शपथ घेऊन सांगतात की फक्त भाव पाहिजे, बाकी काही लागत नाही. तरी जनाबाई बुडून गेली होती. कोण बुडून गेली होती? जनाबाई. काय? वाचावी ज्ञानेश्वरी. कुणी सांगितलेले वाचावी ज्ञानेश्वरी? जनाबाईनं. कुणी? हो बोला की कुणी? जनाबाईचा अभंग आहे, वाचावी ज्ञानेश्वरी. नाथ महाराज आले. थांबा, बाया माणसाली जास्त कळत नसतंय, थांबा. जनाबाई म्हणले मी तो वाचावी ज्ञाने. बरोबर आहे तुमचं, पण काही आमधल्या गोष्टी बाया माणसाली माहित नसत्यात. थांबा, ज्ञानेश्वरीच वाचा, पण भाव कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी सोमुखे आपण सांगेलो श्री विष्णू, सोमुखे आपण सांगेलो श्री विष्णू, कृपा करी थोडं थांबा म्हणले. का ज्ञानेश्वरी वाचायची म्हणले, पण ही महत्वाचं
भावाचा शब्द मध्ये टाकला तर बिल निघते. म्हणले कोणता? भाव धरून या. लक्षात यायला लागलं का तुमच्या? काय धरून या? भाव. आपला म्हणता भाव. भाव धरून जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर कृपा करी हरी तयावरी. म्हणजे ध्यानात ठेवा हो, नीट ऐका महिला पुरुष सगळे. काम कुठलं बी करा, परमार्थिक काम महाराज कुठलं बी करा, पण त्याच्यात भाव जर नसेल तर महाराज न्याय सांगितला. मिट नाही अन्न त्या न्याय. तुका म्हणे अवघे फिके भावा विना. म्हणे अवघे फिके भावा नाही अन्न त्या न्याय. महिलांना विचार तुम्ही, भाजीत जर मीठ नसलं तर भाजी कशी लागती? मी बायाला विचारतोय. जे गप्पून मीठ म्हणले ना शपक समजायचं जरा स्वयंपाकाचा गोळ दिसायला लागलाय. लक्षात यायला लागलंय का नाही? भाजीत मीठ नसल्यावर भाजी कशी लागती? कशी लागती? हा तर वेगळे शब्द आहेत काय? आळणी म्हणते बाबा. आळणी म्हणा, सपक म्हणा, हा फिकी म्हणा. हे मीठ वेगळंच निघालं काय तरी. बरं आपलं काही काय असा ना काय. तुमच्याकडे ते नवरदेवा संघ जाते त्याला काय म्हणते? हा कुरवले. आमच्याकडे त्याला काय म्हणतात? लांडगा म्हणतात. लांडगा. लांडगाच म्हणते. लांडगा लांडगी. लक्षात आलं का नाही? हा नवरी संघ असते त्या लांडगी सगळ्या. लक्षात आलं का नाही? हा लोय बेकार त्या बाबा. जाताना सुटकेस रिकामी नेते पण येताना शंटाची बाटली सगळं त्याच्यात. फेअर अँड लवलीच्या पुड्या. नवरीनं थोडं लावलं पावडरचा डबा त्याच्यातच. हा अंधारामध्ये पोतारा बी त्याच्यात. सगळं टाकलं की निघाल्या बायाचं काही सांग. काय नेत्यान आणि काय ठुत्यान काही सांगता येत नाही महाराज. बायाचं डोकंच देवानं वेगळं बनविलेलं. देवानं कसं डोकं बनवलं देव जाणे महाराज. आमच्या इथं कापड दुकान त्याच्या दुकानात आम्ही साडी घ्यायला गेलो. बायकोला मला बायको एक. लक्षात आलं का नाही? हा आणि ती संघ आणली पुन्हा. लक्षात आलं का नाही? लक्षात ठेवा. मला बायको एक. आणि मग ती साडी आणायला गेलो तर आम्ही साडी आणायला गेल्यावर दुकानदाराला म्हणलं हिला साडी. दुकानदाराला म्हणलं साडी दाखवा. ऐका नीट लक्ष द्या. माईक लक्ष द्या. विक्षेप इकडे तिकडे बघू नका. दुकानदाराने साडी दाखवली. म्हणलं किती पैसे झाले? का विक्षेप करतात बरं? खाली बस नाही. विक्षेप टाचणी पडली तर जागीरदार असला तरी कीर्तनात विक्षेप नसला पाहिजे. गेलं माझ्या ध्यानातून. आता माझ्या ध्यानात बी नाही. मागं माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून मला कमी दिसायले. चिल्लर दिसणार, निश्चय नोटा दिसायला. मी तरी काय करू आता सांगा? पाणी द्या. थाळी कशाला पाणी द्या? पिठलं टाळी असती होय. आता काय तुम्ही बी असं आता मोहाचा अपमान झाला. आता काय करावं सांगा? इकडे लक्ष द्या. मुद्द्याकडे लक्ष द्या. माझ्या कुठून आलतो? साडी. हा तिसा गेलं माझ्या ध्यानातून. आता जाऊ दे. साडी आणायला गेलो आणि दुकानदाराला दाखवली. मिळालं किती पैसे झाले? म्हणला 4000. 4000ची बघा. आमची बायको दुकानदाराला म्हणते दुकानदार हिशोबानं पैसे घ्या. हिशोबानं जरा हिशोबानं घ्या. मी जुनं गिरायक आहे. 10 वर्ष झालं तुमच्या दुकानात साड्या घेते. दुकानदार म्हणला पैसे देऊ नका पण लबाड बोलू नका. मी 3 महिने झालं दुकान टाकून. असं लबाड बोलू नका म्हणला. ऍडजस्ट तरी झालं पाहिजे ना म्हणला. लक्षात आलं का नाही? लई अवघड आहे हो महाराज. आणि चलत चलत म्हणला ह्या कोण आहेत? मी आणलं बायको. बर मागच्या रविवारी कोण आणली होती? सहज मानला. सहज 8 दिवस बिगर भाकरीच्या. माई शपथ लबाड नाही हो. काय सांगाव तुम्हाला? लई अवघड आहे. हे मी मायाव घेऊन तुमचं सांगायलो ही ध्यानात ठेवा. बाकी काही नाही. मो एवढं बिघडलेलं नाही. विढवलं आलं तर लक्षात आहे का तुमच्या? मुद्दा एवढाच आहे. भाव. मुद्दा काय? भाजीत मीठ नसल्यावर भाजी जशी फिकी लागती, आळणी लागती. सज्जनाव नीट ऐका. परमार्थात जर भाव नसेल तर तो परमार्थ बिना कामात. भावाची हो
पाय जोडी भावाची पाय जोडी भावाची अंतरीची घेतो पाय जोडी भावाची पाय जोडी पाय जोडी अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. देव कशाचे काय बघतो? देव काय बघतो? भाव बघतो. बरोबर आहे का? मनी नाही भाव मने देवा मले भाव. देवा शाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. भाव जर नसेल, काय नसेल? भाव जर नसेल तर देव पावतो का? बोला नाही. म्हणून ध्यानात ठेवा, भवानगिरी महाराजाची सेवा करत असाल, इथं अन्नदान करा, इथं देणगी द्या, इथं कुठली बी सेवा करा, पण इथं सेवा करत असताना ती सेवा कशी झाली पाहिजे? भावनेनं सेवा झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे? भावनेनं. इथं सेवा करत असताना लोकांनी आपलं नाव घ्यावं म्हणून जर तुम्ही सेवा करत असाल तर ती सेवा महाराजांपर्यंत पोचणार नाही, हे लक्षात ठेवा. कळायला लागले का माझं बोलू? म्हणून इथं 1 रुपया भावनेनं द्या आणि लाख रुपये घमेंडीनं द्या, बिल 1 रुपयावाल्याची निघणार. ऐकायला लागलात का? हा 1 लाख दिलेत म्या, भागवत चालू होतं माझं आणि आरती लावली, तिथं आला एक जणांनी सिगरेट पिटवले. म्हणलं हे भागवत चालू आहे, 1 लाख दिलेत. म्हणलं महाराज फुकितो का मग 1 लाख दिलेस म्हणतो? तुमचं काय जे असेल कर्तृत्व म्हणा, मोठेपणा म्हणा, ती मोठेपणा भवानगिरी महाराजाच्या मंदिराच्या बाहेर तुम्ही मोठे, इथं आल्यावर तुम्ही सगळे महाराजाचे सेवक इथे द्या. लक्षात आलं का? हा. आणि तुमच्या अंतःकरणात सेवा भाव जर नसेल तर तुम्ही केलेली भक्ती तिची बिलच निघत नाही. बिल अडकून धरणार देव. इथं मंडप झाडू द्या भावनेनं आणि 1 लाखाची पंगत घालू द्या आणि म्हणू द्या हे माझी पंगत होती आज, आणि झाडणारा म्हणायला काय नाही, महाराजाची सेवा करायला लागलो. 1 लाखावाल्याच्या आधी झाडून काढणाराचं बिल देव काढणार. ऐकायला लागलं? म्हणजे किंमत कशाला आहे? किंमत कशाला आहे? भावनेला किंमत आहे. भाव अतिशय महत्वाचा. कारण काय करतो तो डायरेक्ट देवाच्या गच्चीला धरून ओढून काम करतो. शाबास तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव शुद्धगाचा भाव दुरी नाही देवाला, दुरी नाही देवाला, दुरी नाही देवाला. शुद्धगाचा भाव झाला दुरी नाही देवाला, दुरी नाही देवाला, दुरी नाही देवाला. ना भाव महत्वाचा आहे. लक्ष द्यायला लागले का? बोल. शुद्ध ज्याचा भाव झाला, माझ्या लक्ष द्या. आणि दुरी नाही देव त्याला, त्याला देव लांब नाही. नीट आहे का? माळी घालून लोकांचा काटा काढणारे किती दाखवतो तुम्हाला. टप्पू माळ घालतील ह्या दांडीवणी, आणि दुमती करून म्हशीला हाणली तर म्हशीला टिंगुळी एवढी माळ. वागायला राक्षसापेक्षा बेकार. चांगले भजने या जाणं पैसे देतात. हा काय करायचं? कुठं फेडायचं सांगा ना. आरडायचं इकडे भावना महत्वाची, तिकडे या जाणं पैसे द्यायचे. कशी बिलं निघतील? असा गंत आणि ते टप्पू गंध असा उघडून लावणार असा इथून इथपर्यंत. हा ती असे बोलत बोलत काय पण्णा भाऊकीनं उघडून खाल्लं आपल्याला, उघडून खाल्लं भाऊकीनं नाना, काय करा माझ्या गळ्या पुसतो आलं. फार शेंडीहून पाणी गेलं, फार शेंडीहून पाणी गेलं. काय करावं? त्यांच्या नादी लागावं तर दंडात ताकद नाही आपल्या, मनगटात बळ नाही आपल्या. असू दे, ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचं असतं. असू दे, लईच नादी लागाव ना तर बरगाड्या मोडतील आपल्याला. असू दे, शेवटी पण भावकीनं बी पाटीव मारायचं, पण पोटाव मारू.
असू द्या, शेवटी हवा का एवढं नशिबात तेवढं मिळणारच. असला देव देव आहे. हसायचा मोकळ्या म्हणणं हसायचा कवा चमकन मरो लागन हा सांगता येत नाही. गप्पुनी चमकल गेलं काय लागत नाही. हसायचा मोकळ्या म्हणणं हसायचा. हा काय काय अवलादी हसत नाहीत काय नाही पुढे येऊन बसणार आहे. नाही तुम्हाला वाटलं नाही गेलं म्हणून हे आता होय अजून बरं कसं वाटलं गेले म्हणून वाटलं का नाही तुम्हाला वाटलं गेलं म्हणून अशीच बसत येत आणि आपण मध्येच भजन करा ठोपा मेहनत लागत नाही काय चाललं ती मेहनत लागत नाही त्याला लई नमुने तो काही काय सांगा तुम्हाला लई. बरं आता बसतानी मंडपात बसाव का नाही नीट मंडपात बसणार नाही मंडपात आचार्याकडे जाणार. आता स्वयंपाक चालू का नाही आचार्याकडे जाणार उगच भाजीत बोलू. मीठ टाक मीठ कमी. बरं ती गावाचा कार्यक्रम कुणाला नाही म्हणता येत नाही आचार्याला बी पुन्हा चटणी टाक थोडी तिखट चट भाजी बिघडून देणार मंडपात येऊन बसणार. बरं इकडे तोंड करून बसवणं माईकवाल्या तोंड करणार. एखाद्याचा आवाज चांगला चला हळू डोळा हाणणार बिघडून देणार निघून जाणार. ही लक्षात आलं का नाही. लई बारीक नाद आहेत काही लोकांनी माणसं मोठे नाद बारीक विढळ माझ्याकडे लक्ष द्या. अशी फवारणी केली म्हणजे किडे मरत येतं बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही. हां काय ठिकाणीच किडे मरत येत काय ठिकाणी फवाऱ्यातून किडी येते उलट होऊन बसते. काय करावं इकडे लक्ष द्या. हसायचं मोकळ्या म्हणणं हसायचं बघा मोकळ्या म्हणणं कवा मरण हे सांगता येईल का. होय बोला की गप्पुनी चमकत आहे गप्पुनी आणि माणसं म्हणते मी लात मारेन तिथं पाणी काढ चल तिकडे आमच्याकडे हाणला आता काय हाणायचं. उगा आकाराने जाऊ नका घेण्यान देणार. तुम्ही पांडुरंगाच्या जवळ राहणारी माणसे तुमच्या पाया पडतो. आकाराने जाऊ नका. घमेंड एक दिवस जिरत असते लक्षात ठेवा. टिकत नसते अजिबात नाही. घमेंड कुणाचीच टिकलेलं नाही. रावणाचं कडीला गेलं नाही तर तुमचं कुठं निघायचं बाबू कवा कडीला जायचंय. कडीला जात असते रावणाचं गेलं नाही कडीला. 80,000 बायका होत्या तरी जगाच्या मालकीने नजर गेली का नाही सांगा बरं महाराज. वाटलं होऊन बसलं ना सगळं आणि तुम्ही म्हणतात मी असं करेन आणि मी तसं करेन. तू काहीच करीत नाही तू ग बसून काय करतोस तू. मी असा करीन काय नाही बोलण्यात दम असते फक्त काही कोणी करीत नसते. काय कोण करते सांगा बरं महाराज. उगं बोलण्यापुरतं वेगळं असते. त्याच्यामुळे सगळ्याशी प्रेमानं राहायचं. कवा चमकन कवा मरावं लागलं काही उद्या गेल्या वर्षी काही माणसं कीर्तनला होती तिथली 2-4 तरी नसतील ना. वर्षभरात कीर्तनाचा तरी गोळ झाला असेल ना सांगा ना. झाला असेल का नाही सांगा. गेले असते ना 2-4 तरी गावातले गेले. मग पुढच्या वर्षीच्या माझ्या कीर्तनापर्यंत तुम्ही इथंच बसून राहता ही कशाहून सांगा. विनोद सोडून द्या पण कशाहून सांगा ना. काय सांगताय उद्या काला खाऊ का नाही ह्याची गॅरंटी नाही. आणि तुम्ही लागला दिल्लीच्या गावात 1.5 रुपयाचा पेपर आहे मोदीचं अवघड आहे. तू अवघड आहे खाण्याचं जाय घरी मोदीचं अवघड आहे. दलिंद्र अवलादीचे माणसं काही बी बोलत आहेत. मी रागत नाही काही नाही उगच बोलायचं घेण्या देण्याचं काही. मला देव आहे का म्हणलं आहे की मला कसा दिसला नाही. तू काय ब्रह्मदेवस तुला देव दिसायला का काय कुठे आहे देव. मी मला सांग नरेंद्र मोदी आहे का. हाय म्हणला 3दा पंतप्रधान आता 3ऱ्यांदा झाले. बरं मी मग तुला दिसला का टीव्हीत कुठं टीव्हीत. म्हणलं बरं जवळून बघितलं नाही का लय एवढ्या मोठ्या माणसाला आपल्याला का भेटाय वेळ. म्हणलं नालाय का एक देश सांभाळणारा अजून बघितला नाहीस. जग सांभाळणारा एवढ्या लोक तुझ्या बापाची पेंड्या वेळ म्हणलं. जग सांभाळणारा बघितला नाही आपण अजून. देश सांभाळणारा आमदाराची भेट नाही अजून काही जणांची आहे का. बोला ना बोला जा ना मोकळ्या मानणं. उग घेण्या देण्याचं वजन हाणतात आणि देव आहे का फलाना आहे का उगच माझ्या नादी लागलं. एक जण पाया पडले माझ्या लोक पैसे ठेवतात आमच्याकडे तुमच्याकडे पायावर कीर्तन झाले नाही. आजपासून सुरू करा नवीन पद्धत आहे. लक्षात आलं का. पायावर पैसे ठेवले आणि पाया पडले. एक जण आले लय वारे कीर्तन गोळा केलं गेलं घेऊन ऐका सगळं. आता मी आणलं त्याला काही म्हणावं तर महाराज 20 रुपयासाठी
बघा कसं करायला लागलं. येडेवाणी नसलेली कुठानेच आहे का नाही सांगा. लय अवघड आहे हो. तराच आहे महाराज. म्हणजे इंगळे महाराज सांगायचे, एक जणाला विचारलं ग्रामपंचायतचं मतदान होतं, त्याला विचारलं तू कुणाला मतदान करणार, तुझी बायको कुणाला मतदान करणार आहे. बायको कुणाला मतदान करणार आहे म्हणजे काय बोलायला म्हणला. बायकोवर बोलतो का बाया माणसावर. कुणाला म्हणजे माझी बायको, मी ज्याला मतदान करणार त्यालाच माझी बायको मतदान करणार आहे. बरं 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 तू कुणाला करणार आहेस. अजून तिला विचारलं नाही म्हणला. लक्षात आलं. हे बी नसलं कळलं तर दुरी द्या मी फाशी घेतो वरी माय शपथ लाभाड नाही. एकदा कीर्तन झाले दोघ जण हसायले होते. म्हणलं काय झालं. आताशी जोक कळाला मला. काय करावं सांगा. काहीच नाही कळत. मोकळे मग हसा मोकळे मानानं. हा इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. विनोद झाले एकूण नका कानच सांगा जाऊ नका माझ्या बघ जा. लक्ष झालं का नाही. सांगायच्या आधी पुढं असे गप्पन मर ना तू. मी मरमर करायला होता 5 रुपयाचा तू काय मध्येच लक्ष झालं का. इकडे लक्ष द्या. ओपू बारा. हा हा जर काय अडचण नाही. काय म्हणलं मला काहीच कळालं नाही. जाऊ द्या असू द्या. लक्षात आलं का नाही. हा असू द्या. एवढं कळलं असतं तर जागा घालायची वेळ आली असती का सांगा. लक्षात आलं का नाही. इकडे लक्ष द्या. कुठवर आलंय लक्षात आहे का. अजून डोक्यातून गेलंच नाही का. लक्षात आलं का नाही. सगळे खालीवरी झालं तरी ध्यानात यायला गेलं नाही तुमच्या अजून. माझा मुद्दा हा चाललेला आहे की भाव जर नसेल, काय नसेल भाव, तर परमार्थ आणि ठीक आहे एक. आणि दुसरी गोष्ट भावना जर शुद्ध असेल तर देव त्याला लांब नाही. आपलं शुद्ध ज्याचा हा अंधुरी नाही. म्हणजे संप्रदायात भावनेला कसे माझ्या लक्ष द्या. कशी सिस्टीम आहे माहिती का की हे महाराज आपल्या खेड्यापाड्यात नाही. आता तुम्ही आळंदीत राहिलेला आहे. त्या आळंदीमध्ये कसं आहे किंवा कुठे बी शहरच्या ठिकाणी अशी एका ठिकाणी अशी बिगारी कामगार जमा होते. आपली चाकण चौकात पहिली जमायची बिगारी कामगार. आणि मग तिथं ती अशी कामगार 100-200 माणसं येणार. मग कुणाला जर माणसं कामाला पाहिजे असले की तिथं जायचं आणि त्यांना म्हणायचं हो माणसं कामाला. मग ती त्या सगळ्या बिगारी कामगाराचा एक बॉस असतो. कोण असतो त्यांचा बॉस असतो. मग त्यांच्याकडे जायचं त्या माणसाकडे. हो कामाला आमच्या बॉसला विचार. बॉस म्हणजे नंग्या. बॉस कसला एकदम नंग्या. तलवारीन तीन उघडात बसलेला आणि कशी दाढीन तीन नंगे को खुदा डरे यार आदमी की क्या बात है. लक्षात आलं का नाही. हा नंगेच नाही. काही घेणं देणं नाही. नंग्या कळतो का तुम्हाला. काही घेणं देणं नाही. मागं पुढं आगे पिछे कोई नाही. मागं ना पुढं फुफुटा उडत त्याला म्हणायचं नंग्या. लक्षात आलं का नाही. हा कसल्या बी भांडणाला भेटणार नाही. कशालाच भेट नाही. त्याचं नाव बोला की नंग्या. आणि ती नंग्याकडे जायचं आणि त्या नंग्याला जाऊन म्हणा ती नंग्या रामराम म्हणजे हरे नाही हे काय रे असं बोलणार. त्याचं नावच काय नंग्या. म्हणजे हे काय नाही शेठ. काय म्हणायचं नालायकाला बी शेठ बॉस म्हणावं लागतं. गरज पडली ही ध्यानात ठेवा. लक्ष द्यायला लागलंय का नाही. कुणाकडे कवा कुणाची गरज पडेल काही सांगता येत नाही. म्हणजे काय रे काही नाही माणसं पाहिजे होते कामाला. किती माणसं पाहिजे. बरं भावासाठी चाललं हे लक्षात ठेवा. 15-20 देतो. तुम्हाला बाजार कुठला शिरवावीला सांग बोला. कधी रविवारी. माणसं देतो पण ध्यानात ठेव शनिवारी संध्याकाळी काय बिलं निघली पाहिजे. पगार झाला पाहिजे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हात जोडणं. कसला बी माणूस असला तरी नंग्याला बिहणार. काही बी कुठाने करणार पण शनिवारी संध्याकाळी बिलं काढणार. कळायला लागले का. आणि ती 100 रुपये रोज जर त्या कामगाराला असला तर 20 रुपये नंग्याला. कशाची कमिशन वसूल करून देण्याची. कारण नंग्याच्या मनावर कामाला गेलं कोणत्या बी परिस्थितीत शनिवारी बिलच निघणार. कळायला लागले का. आणि काही नंग्याला सोडून बी जाते. त्याला काय विचारायचं 20 रुपये कशाला द्यायचे. मग त्यांची बिल अडकणार. कशी अडकणार. शनिवारी साहेब ते पैसे येड्या शनिवारी ना दुपारून बँका बंद झाल्या त्या. उद्या साहेब आज बाजार आहे रविवार आलाय केस करे बँक बंद आहे आज रविवार आहे ना. गेला शनिवार बी गेला रविवार बी गेला सोमवार गेला. मालक ती तेवढं बिल ते राहिलेलं करून घे मंगळवारी ये. मंगळवारी गेलं मालक गावाला गेले. बुधवारी या गेले गुरुवारावर बिल. माझं बोलणं कळायला लागलंय का. नंग्याला सोडून गेले त्यांचे बिल निघाले. निघत नाही असं नाही.
निघतच. आमचे गुरुजी हमेशा सांगतात काय, ज्याच्यातलं काही वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ, ज्याच्यातलं काही कामाला येत नाही त्याचं नाव संसार. बिल निघले, पण कधी निघले? गुरुवारी. आणि नांग्याला धरून गेले त्यांची बिलं कधी निघले? शनिवारी. तात्काळ बिलं निघले. परमार्थातला नांग्या म्हणजे भाव आहे. कळायला लागले का माझं बोलणं? परमार्थातला नांग्या कोण आहे? भाव आहे. परमार्थ भावना सोडून केला की बिल लांबणार, आणि भाव धरून परमार्थ केला जागेवर बिल निघणार. मग कसा परमार्थ केला पाहिजे? भावनेनं. कसा केला पाहिजे? भावनेनं. नाहीतरी कोणत्या बी मंदिरातली मूर्ती आहेत समजा ह्या बसविलेल्या, त्यांचा मागचा जन्म कशाचा? दगड म्हणा. हे काय आहे तर मंदिरातले? बोला की दगड आहे, दगड. मग देव कसे झाले? भावधरी तारील पाशा, भावधरी तया तारील पाशा, जना सज्जन काय करी, भावधरी तया तारील पाशान, दुर्जना सज्जन काय करी. कळायला लागले का बोलणं? नाही. भावना जर ठेवली तर दगडातून बिलं निघते. कशातून बिलं निघते? दगडातून. भावना जर ठेवली तर मातीतून बिलं निघणार. कशातून बिलं निघणार? खंडावळे महाराज कशातून? मातीतून बिलं निघले का नाही निघले सांगतो, इकडे लक्ष द्या. मातीतून. कोळ्याचं पोरग होतं एक. कोणत्या जातीचं? कोळ्याचं. नाव माहिती का? नाव माहिती का तुम्हाला? कोणाला? वाल्मिक नाही. अनेक लव्य नव्हतं. किती लव्य होत? एकदाच लवलं ती, पुन्हा लवलंच नाही म्हणून त्याचं नाव एकलव्य. एकदाच कुणाच्या पायावर? गुरु द्रोणाचार्याच्या. नीट ऐकायला का लक्ष देऊन? द्रोणाचार्याकडे गेलं. गुरुजी मला शिकायचंय. गुरुजी म्हणजे कोण आहेस? गुरुजी मी कोळी आहे, शूद्र आहे. हे मी फक्त ब्राह्मणांना शिकवतो, शूद्रांना शिकवत नाही. पद्धत होती एक काळ फक्त ब्राह्मणांना शिकवायचं. म्हणून तुकोबरांनी ठामपणाने सांगितलं, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा. मला काय माहिती? नीट आहे. ब्राह्मणांना शिकवायचं दुसऱ्याला. मी काशीला गेलतो, काशी केली मी बी. काय केली? काशी केली मी बी. काशी. हा लोक आपले काशीला जातेत आणि लोकाला पिडा. मी बशीत पेत नाही, मी श्राद्धाचं जेवत नाही. काय कशाला काशी? कशाला काशी केलीस? पण नेमकी केलीस कशाला काशी? काशी केली मी. काशीला गेलो आणि काशीला गेल्या इकडं आहे का? काशीला गेलो आणि तिथं गेलो. ते जुने मित्र म्हणले, ते विचारते कोण आहेस म्हणून. म्हणलं मग सांगायचं ब्राह्मण आहे. म्हणलं बरं. मग शिकविते. मी गेलो विचारलं, बोले कौन है? म्हणलं ब्राह्मण हूँ. त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला पुढे जा, कौन सा ब्राह्मण? त्याच्यात हेत ना यजुर्वेदी सामवेद्या त्यांनी विचार कौन सा ब्राह्मण? मला काय माहित? नाही. शेतकरी ब्राह्मण. काय सांगावा? काही माहितीच नाही तर काय सांगावा? त्या द्रोणाचार्याने विचारलं कोण आहे? म्हणजे शूद्र आहे. मी शूद्राला शिकवित नाही. ठीक आहे बघा, बोलू नका. तुमच्या माझ्यासारखा जर असता तर काय म्हणला असता? हा चल तुझा बाप दुसरा गुरु. पण गुरु बदलला का द्रोणाचार्याने? ज्ञानोबा काय म्हणतो? मातीयेचा द्रोण केला तो कोळी किया भाव फळा आला. कोण फळा आला? भाव. किंवा दुसरी ओवी सांगतो, गुरुचेनी नावे माती डोंगरी जया पाशी होती आणि ती कोळी किये त्रिजगती एकवध केली. म्हणजे भाव जर असेल तर मातीतून बिलं निघते. कशातून? म्हणून महत्वाचं काय आहे? भाव महत्वाचा आहे. भाव. भावा पुढे बळ नाही कुणाचे सबळ. कारण त्याचं पुढचं आहे का? करी देवावरी सत्ता कोण त्याहुनी परता. भावा पुढं जगात कुणाचे काही चालत नाही. एकटच वजनदार आहे, कुणाच्याच बापाला भेट नाही. कोण? भाव. खतरनाक आहे. हे बघा, परमार्थात भावना जर असली तर तुम्हाला कुणाचीच काही गरज नाही. भाव जर असेल तर महाराज तुका म्हणे भावे आणि देवा सत्ता राबवावी. भावनेच्या बळावर देवाला सुद्धा राबवून घेता येतं. ऐकायला का नाही? ऐकायला. देव काम करतो म्हणून देव काम करतो. न सांगता करी काम. फक्त महत्वाचा काय? हो बोला की
भाव काय महत्वाचा आहे? भाव जर नसेल तर तुमचा परमार्थ फेल आहे, त्या परमार्थाला 0 किंमत आहे. पण आता पुढचं आहे का? असत न बोलताय का? कसं आहे, नवरा बायकोचं लग्न आहे, बरोबर आहे का नाही? लग्न झालं आणि लग्न झाले ते नवरा बायको झाले. नवऱ्याच्या बी बायकोवर काय पाहिजे? भाव पाहिजे. भाव विश्वास एकच आलं, भावना पाहिजे. बायकोची बी नवऱ्यावर काय पाहिजे? भावना पाहिजे. भावनेला किंमत आहे ना. नातं हे भावनिक असलं पाहिजे. नातं कसं असलं पाहिजे? भावनिक असलं पाहिजे. भावना जर नसेल तर त्या नात्याला किंमतच नाही, हे ध्यानात ठेवा. कुठल्या बी क्षेत्रात जा, त्याच्यात काय पाहिजे? भावना पाहिजे, प्रेम पाहिजे. तर त्याला काय अर्थ आहे? मला त्याला काय अर्थ नाही. बिगर मिठाच्या भाजीसारखा धंदा होऊन जातो. हा, म्हणून ध्यानातच ठेवायचं. कुठल्या बी ह्याच्यात विश्वास, भावना ह्या जोपासायच्यात महाराज. भावना जर नाही काही नसते. छोट्या छोट्या गोष्टी असतात. गोष्टी किती असतात? छोट्या छोट्या गोष्टी असतात. छोट्या छोट्या गोष्टीतच महाराज खरा आनंद असतो. आपल्या लोकांना कसं आहे, आपल्या लोकांना आनंद घेता येत नाही. बाया लय बेकार आहेत. बायका सांभाळायची अक्कल पाहिजे माणसं. बायका तुम्ही 1 करा 2 करा, मिळाल्या तर किती बी करा तुम्ही, बरोबर आहे का नाही? मिळतच नाहीत तर त्याला काय आता, बरोबर आहे का नाही? मिळतच नाहीत, मिळाल्या तर किती बी करा. बायकाची अडचण नाही, बायको सांभाळता आली पाहिजे. आपल्या दलीन राहिली बायका सांभाळायची जजमेंट नाही मला, जजमेंटच नाही. बायको सांभाळता आली पाहिजे, नीट बायको सांभाळता आली पाहिजे मला. कसं असतंय, समजा आता एखादा माणूस आहे, समजा आता तुम्ही इथले का बाहेरचे, तुम्ही गावातले तर कुठले, तुम्ही सगळे बाहेरगावचं कोण ह्याच्यात? तुमच्या बाहेरगावचं कोण इथं? हा, संस्कार महाराजाचे वडील आहेत, बरोबर आहे का नाही? खंडागळे महाराज आहेत समजा, आले बर, घरी येऊन सांगून आले ते कीर्तनाचा टाइम का आहे? आजच्या नाही मला 8:30 ते 10:30 दारा, बरोबर आहे. आज कितीला सुरू झालं? 8:30 ते 10:30. मग ही संस्कार ह्यांनी खंडागळे महाराजांनी सांगून आले काय, 10:30ला संपत आहे, मी 11 पोस्ट घरी येतो. किती वाजेपर्यंत? बोला की 11 पोस्ट घरी येतो. आता कसं आहे नाना, एवढ्या कमी ह्याच्यात एवढा चांगला मार्ग सांगाय परवडत नाही मला, पण आता सांगतो. आता आपली माणसं आहेत, नाही ते इथे एवढ्या कमी पाकिटात मी हे सांगत नाही महत्वाच्या गोष्टी. त्या लक्षात आलं का नाही? बायको सांभाळायचा मार्ग म्हणजे सोपी गोष्ट आहे काय? लक्षात आलं का नाही? मला हा जगातला नंबर 1चा मार्ग ही ध्यानात ठेवा तुम्ही. हा, फक्त तुम्ही टाकू नका बायको सांभाळण्याचा मार्ग. प्रकाश महाराज साठी लावा वाट आमची सगळी. लक्षात आलं का नाही? हा, ते नाना म्हणले म्हणून इकडे लक्ष द्या. गेलं माया द्या ना तुम्ही, काय झालं ते? 10:30ला कीर्तन, 11ला मी कुठे येतो? घरी येतो. असे खंडागळे महाराज सांगून आले. पण आता बायकोला कुणी सांगावं मॅच 11 वाजवले म्हणून? साहजिकच मी 11 वाजवले, चाल बी इकडं तिकडं, 11:30 इथंच वाजले. घरी जायला साहजिक किती वाजले? 12. मग बायकोच्या तोंडावर 12चं काय? लक्षात आलं का नाही महाराज? 12. मग जजमेंट अशी असते. हा, बायकोची जजमेंट अशी महाराज, बायकोला तुम्ही 12चा टाइम द्या, ती तुम्हाला 11:59 पुस्तक फोन करीत नाही. पण 12:01 बी झाला, कुठं आहे? जजमेंटच बिघडून जाते ती. लक्षात आलं का नाही? हा, म्हणजे बिघडीच होणार. त्याच्यामुळे काय, आता उशीर तर झाला मग सिस्टीम इकडे आहे का, इकडं आहे का, सिस्टीम अशी सांभाळायची. इकडं बघा माझ्याकडं कशी माहिती का, कशी बघा लईच कदरलेली दिसायला. मला वाटलं आपण सगळेच कदारलेले, आलं का नाही? सगळेच कदारलेले. कसे ऐकायला इकडे बघा, बघा इकडे हो का, बसाव ग बायको सांभाळायचा कुठं मंत्र असतो का? येडे कुठले, बसा ग बोग काय बे आपलं. बघा इकडं. आता काय करायचं? जजमेंट बघा. मग घरी गेलं, ऐका 12 तो उशीर तर झालेला आहे. मग जायचं, दरवाजा उघडायचा आणि आपणच एकट्यानं हसायचं. हा, कोणी नसते तिथे, एकट्यानं. शिरबावीला गेलो तिथं फुगलेली जास्ती बायको, तिला काहीच बोलत नाही, लेकरं झोपले सगळं, आपणच एकट्यानं हसायचं. शिरबावीला साठे महाराजाचं कीर्तन लय भारी, लय हातविलं, तसलं कीर्तनच नाही. गडबडीने निघालो तुझा बाप भेटला. मोय अन्नाल लागत काय त्याला, कळालं का नाही? मोय अन्न आलते का काय? हो तुझा बाप भेट. मोय काय म्हणले हो पप्पा? पाणी आण सांगतो, पाणी आण सांगतो. जजमेंट लक्षात आली का? लक्षात आली का जजमेंट? हा, पाणी घेऊन येऊस तर निमा राग कमी होय, बरोबर आहे का नाही? हा, आणि होय सांगा की पप्पा काय म्हणले? अगं तुझ्या पप्पाला राम राम आलोस तर तुझी माय भेटली. का बी होती का? काय म्हणली आई? काय म्हणली?
जेवायला वाढ जेवायला वाढ असं घुलून घुलून कडीला काढावं लागतं. ही ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही? ही गुलागुलीचा खेळ आहे. संसार म्हणजे सगळा विढवलं विढवलं. भावना असली पाहिजे. ताईट बसा, ढिल्या अंगाला कळत नाही. बडे बडे सावधान. आणि इकडे लक्ष. शाळातलं सारखं शाळातली मजाच वेगळी होती. आता शाळातली मजा नाही राहिली मला. आता काही मजा नाही आता शाळेत. आता मजाच नाही. तुम्हाला सांगतो खेड्यापाड्यातच मजा राहील. शहरात तर काय, शहरातल्या बायली लय राग आला ना लेकराचा. किती येतो माहिती का? पिल्लू वेड्यासारखा करतो, मूर्ख कुठला. पप्पांनाच नाव सांगेन आता. पप्पांनाच नाव सांगेन. झालं त्याला आपलीच पाहिजे. शिरबावीची, संगेवाडीची, आटपाडीची इथल्याच पाहिजे. हा मग बघा. पप्प्या पप्प्या म्हणायले तुला. पप्प्या पप्प्या सावलीत मर. पप्प्या उभा चिरीन उभा. बापा सगट उभा चिरीत असते. ही जजमेंट शहरातल्या लोकाली नाही. जवळच भेटायला वाटतं. लक्षात आलं का नाही? अहो रडावं बी खेड्यातल्याच बायांनी, हसावं बी खेड्यात. रडता येतं शहरातल्या बायांनी. काही नाही, किती बी हो जाय. आपण म्हण तसं कसं मेकअप खराब होईल. रडायला या खेड्यातल्याच बाया रडणार. 10 रुपयाची नोट हरपू द्या, 100 जण सांगणार आणि आपल्या औलादीचं 10,000चं पाकिट हरपू द्या. गड्याचं 10,000चं. मित्र म्हणणार जाऊ दे पप्पे, हरपू दे हरपू दे, जाऊ दे. अरे चाल जाऊ दे, चाल आपण पैसे कमवले का पैसे ना आपल्याला. चाल अरे जाऊ दे, चाल चल अर्धा दे पिऊ, चाल जाऊ दे, हरपू दे. ह्या आपल्या औलादी. लक्षात आलं का? जजमेंट नाही महाराज. हा जजमेंट महाराज केशव महाराज. खेड्यातल्या बायाली रडण्याची लई जजमेंट आहे. तुम्हाला माहिती ना महाराज? रडण्याची लई रडत त्यात. नुसते नवऱ्यानं लाल डोळे केले तरी अशा ठाईच्या चालीत रडणार. ओढून ओढून रडणार महाराज. अशा 7 मात्र्यात आहे गोड रडणार. अशा गोड अशा रडत त्यात महाराज. का माय 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 खागा असं केलं. अशा ओढून रडणार. ओढून 2 ठोके पडले प्रमाणासारख्या जलद धुमाळीत चालणार. आणि धरायला माणसं आले की भैरवीत रडणार. माय अशा नाही नाही. बायाला बुद्धी देवानं वेगळी दिलेली नाही. त्या बुद्धी पुढे जगात कुणाचं PhD झालेला माणूस असू द्या, बायकोनं म्हणा तुम्हाला अक्कल नाही, त्याची सगळी PhD खड्या जा. काय उपयोग आहे सांगा बरं? काय उपयोग आहे सांगा? इथं मस्तराची बायको म्हणते मला शिकवणार. वकिलाची बायको म्हणते तुमचा निकालच लावते. पेंटरची बायको म्हणते का रट्यात थोबाड रंगली. नाव्याची बायको म्हणते मेल्यान मोके सनगळा कापला. कळायला लागले का? पखवाजी बायको म्हणते मला थापा मारू नका, लई कान काढू नका. कळायला लागलंय का? गायकाची सुट्टी देते. कसली बी चाल म्हणायची जायची. अण्णा ते वाजवायला भरत असली चाल म्हणली तू ही चाल लग्नाच्या आधीपासून माहिती म्हणते. लक्षात यायला लागले का नाही? तू ह्या चालीमुळे तू ह्या गंधाला भुलले र. बाकी कुणाची आता माई बायको एवढे कीर्तन करून बिघडी गेलो. तुम्हाला वाटतं का आरती असं दारात गेलो हार वाढला की बायको म्हणते आलं बाया कीर्तन. धंदा हो तुम्ही तसे. आम्ही नीट बसा मामी, बाकी काही नाही हो. सगळ्याच सारखं या. इकडे लक्ष द्या माझ्याकडं. मागे पुढं बघू नका, माझ्याकडे बघा. लक्षात आलं का नाही? इकडे बघा. भावना असली पाहिजे. बोर व्हायले टाइम झाला. भावना असली पाहिजे. पण त्या भावनेत सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर त्याच्यात ऑपरेशन नसलं पाहिजे. त्याच्यात ऑपरेशन नसलं पाहिजे म्हणजे काय नसलं पाहिजे? धरसोड नसली पाहिजे. कोणी बी देवावर
भाव न ठेवा. माझा मुद्दा ध्यानात यायला लागला का तुमच्या? आपला मुद्दा काय आहे? भाव. कुण्या बी देवावर ठेवा. भवानगिरी महाराजावर भाव ठेवा, पांडुरंगावर भावना ठेवा, ज्ञानोबा तुकोबा आहे, कुठल्या बी देवावर भावना ठेवा, पण ती भावना दृढ असू द्या. कशी असू द्या, त्याच्यात काय नसलं पाहिजे, चलबिचल धरसोड नसली पाहिजे. भाषा शब्द कळालेत का? काय नसली पाहिजे? धरसोड. आपल्याला काय झालंय? धरसोडपणा जास्त झाला. आता समजा आपण भवानगिरी महाराजाच्या पाया लोही देव नवसाला पाव जाणार, पाया पाडणार, बाहेर निघलं, कुणी म्हणलं ना याड्या ज्योतिबाचा लयच गुण आहे ना, गेलं भवानगिरी महाराज, गेला ज्योतिबा, झालं ज्योतिबाचा गुलाल आहेर विहेर करून सगळं जिथल्या तिथं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणून बाहेर निघाला. आव कस काय आहिलंय दुखण्याचं. तुम्ही एकदा कोल्हापूरला जाऊन बघा. गेलं ज्योतिबाचं गेला कोल्हापूरला, कोल्हापूरला इकडून तिकडून वशील लावून आईचं दर्शन, आहेर साडी चोळी करून नाही आता हे तर देवा बास तुमच्याशिवाय पर्याय नाही म्हणून बाहेर निघला की लगेच पुण्याचा माणूस भेटला. कुठं? हे अशा अडचण होत्या. तुम्ही बाळू मामाला गेलतात का? नाही ना. तुम्ही एकदा जाऊन लयच गुन्ह्यावर तिथला राईट गेलं उड्या आणि बाळू मामा का आदमापूरला गेला. आदमापूरचं दर्शन करून मेंढ्या आणि ती बवून लेंड्या खाऊन बाहेर निघला माणूस. बाहेर निघणं कीच एक जण म्हणला येड्या कुठं? हे दुखणं लयच महाग लागलं हो. अक्कलकोट सारखा गुणच नाही कुठं. काय म्हणतात हो हे गाड्या अक्कलकोटला महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी निशंक होई रे मना निर्भय मना प्रचंड स्वामी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्व अशक्य बस. जमलं आता सगळे म्हणले का नाही? रात्रीचा अभंग कोणता होता सांगा? काय का काही कोणाला माहिती? जप सगळ्याच्या पाठ गेल्या. म्हणजे माझा लक्षात आला का मुद्दा तुम्हाला काय सांगायचा आहे? माझा विनोदाचा मुद्दा असेल पण माझा मुद्दा आहे आपल्या भावनेत काय व्हायला लागले. हास्य माणसं जाणकार किंवा ऐकणारे चांगले. हा माणसात 58 वर्ष झालं म्हणजे सोपी गोष्ट आहे काय? धरसोड व्हायला लागले. मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी बोलिलं, गेल्या वर्षी बोलिलं नाही, यंदा बोलिलं, अशी धरसोड व्हायला लागली. लक्षात यायला लागलंय का नाही? काय व्हायला लागलंय? काय व्हायलंय? काय व्हायला लागलंय? धरसोड व्हायला लागलंय. भावनेमध्ये काय नसलं पाहिजे? धरसोडपणा नसला पाहिजे. तुकोबा आहे पांडुरंगाच्या दर्शनात पंढरपुरात दर्शन झालं देवानं तुकोबरायकडे बघितलं. तुकोबरायने देवाकडे बघितलं. काय 10:30 पुढे गेलं जमत नाही. 11पर्यंत करायचं का? इमानदारी हात वर घ्या बरं. कीर्तन किती जणाला बंद करा वाटायला? म्हणजे मला म्हणतो काय म्हणून त्याला म्हणायचं ओरिजिनल भावना. बरोबर आहे का नाही? मला मी बंद करा. दादा इकडे लक्ष द्या. इकडे बघा कुठवर आलं तर तुकोबर आहे पंढरपूरला आले दर्शन. देवाची तुकोबरायची नजरानजर झाली. माझ्याकडे बघा. देवाची तुकोबरायची नजरानजर झाल्याबरोबर हात जोडले, पायावर मस्तक ठेवलं, पांडुरंगाने मान खाली घातली. आता ऐका 2 मिनिटं ऐका. हो ऐका रे ऐका. बोलू नका रे दादा. तिकडे पोरा तिकडे मागे बोलू नका. लहान लेकर येतात. पांडुरंगाची आणि तुकोबरायची नजरानजर झाली. नजरानजर झाल्याबरोबर देव बोलू नका. तुकोबरायचे डोळे पाण्यानं डबडबले. देवाचं दर्शन झालं आणि दर्शन झाले मागील परिहार झाले. दर्शन झालं. तुकोबरायचे डोळे भरून आले. देवालाही घेऊन आलं. तळलं तुकोबरायने देवाला विचारलं, देवा आम्हाला तुमचं दर्शन झालं म्हणून घेऊन आलं. तुम्हाला रडायला काय झालं देवा? काय झालं म्हणल्यावर सांगितलं, तुकोबराय 7-8 पिढ्याची परंपरा तुमची विश्वंभर बाबापासून आजपर्यंत
पण माझ्या डोक्यावर कर्ज झालंय, तेवढं वजं हलकं करा. कशाचं वजं झालं देवा? मुकुटाचं नाही तुकोबा, माझ्या डोक्यावर वजं झालंय ते म्हणजे सेवेचं वजं झालंय. 7 पिढ्यात तुम्ही माझ्याकडे काही मागितलं नाही, मनातून भावना ठेवून तुम्ही सेवा करतात. तुकोबाराचे डोळे पाण्यानं डबडबले. म्हणतात काही मागणी हे वडिलाची रीत जाणत, आमच्या मागणं रक्तात बसत नाही. देवा मागणं ह्या आमच्या रक्तात बसत नाही. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिगत्याची. आम्ही मागणी नाही देवा, आम्ही मागत नाहीत. आमची तुमच्यावर भावना आहे. भावना आहे म्हणल्याच्या नंतर देवाचे डोळे भरून आले. त्यावेळेला कसं असतंय एखाद्या वेळेला ठेपा मोठ्या माणसानं आणला आणि पोरगी पास नसली तर नाही म्हणायचं नसते, हुंड्यात मोडायचं असते. लक्षात यायला लागले का बोलणं? हा, आणि मोठ्याचा मान राखावा लागतोय. नाही अण्णा तुम्ही म्हणून बघून आलो, पण ती काही द्यायला नाही म्हणते, ती नसू दे आपल्याला काय असं मोडायचं असते. त्यावेळेला तुकोबाराने हात जोडले, देवानं रडायला लागले, डोळे भरून आले. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात देवा नाराज होऊ नको, काही बी कर पण नाराज होऊ नको. मोठी माणसं शक्यतो आपलं नाराज होऊ द्यायचे नाही. तसं असते, मोठ्या झाडाच्या सावलीला राहायचं. हा, उबदाऱ्या येत नाही पण ऊन लागत नाही. माझं बोलणं लक्षात यायला लागलंय का? माणसं म्हणते ना झाडाखाली झाड वाढत नसते, नाही वाढू द्या पण ऊन लागत. त्याच्यामुळे मोठ्या झाडाच्या सावलीला राहायचं. बोलणं कळायलंय का नाही कळायला लागलं? हा हा, झाड मोठं बघायचं, काही का असं नाही, कमी जास्त काही का व्हायना महाराज, पण झाड आपलं मोठं बघून चालायचं. होय राहुल महाराज सांगा, तो लक्षात आलं का नाही? झाड मोठं असलं म्हणजे काय होत नाही, ऊन लागत नाही. ऊन लागत नाही, काही कमी जास्त व्हायना काय एखाद्याला झाड आपण, पण ऊन लागत नाही. हा, टायमिंगला तेच सावली देतं. विढवलं देवा देवा पाया पडतो. देवा झोपलेले उठत, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? देवा मनसी काही मागात म्हणायलास ना तर हेची देगा पांडुरंगा. मागा जर म्हणत असतील तर आमची तुझ्यावर देवाची भावना आहे. आमचं एकच आहे, आतापर्यंत आम्ही तुझ्याकडे काही मागितलेलं, बोला की आमच्या 7 पिढ्यात तुझ्याकडे कोणी काही आजपर्यंत मागितलेलं नाही. पण आता मागात म्हणत असतील तर आता माझ्या आता नाही, पण मागात म्हणत असतील तर कधी आता मागात म्हणत असला तर कधी पण आता तुला द्यायचंच आहे. तर आता माझ्या भावा, ए देवा एक लक्षात ठेव, नीट ऐका बरं का, अर्थ नीट ऐका अभंगाचा. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. देवा पाया पडतो, एकच आहे जी तुझ्यावर मी भावना ठेवलेली. काय ठेवलेली? भावना. ती मागणं एकच आहे, त्या भावनेमध्ये अंतर पडू देऊ नका. पूर्ण कळायले का नाही कळायला? भवानगिरी महाराजाकडे आज शेवटचा दिवस आहे. सगळ्यांनी हात जोडून एकच मागायचं, बाबा ओ भवानगिरी महाराज 58 वर्षापासून तुमचा समाधी सोहळा करतो, एकच आहे, दुर्बुद्धी सुचू देऊ नका.
आणि ही तुमची जी सेवा करावी भावनेनं त्याच्यात अंतराय नको देवा, त्याच्यात अंतर पडू देऊ नका. ज्यांना पंगत घातली असेल त्यांना हात जोडून तुमच्या मनातली मनात म्हणा, बाबा यावर्षी घालण्याची सद्बुद्धी दिली तेवढं दिलं तुम्ही आम्हाला. बाबा एवढी बी गरिबी देऊ नका की पुढच्या वर्षी तुमची पंगत टळल. अंतराय नको देवा, अंतर पडू देऊ नका, एवढंच मागायचं. काय पडू देऊ नका? अंतर पडू देऊ नका. तुम्ही ऐका, तुम्ही आता ही सेवाच करतात ना काही तरुण मंडळी, बरोबर आहे का नाही? इथं एवढं झटतात सेवा करतात. तुम्ही इथं आता कुठले? हितलेच आहे. टाळ घ्यायचं. वर्गणी दिली का? दिली का नाही दिली? सप्त्याची जी काय पट्टी म्हणतात का वर्गणी, पावती वर्गणी दिली का? हा दी पुढच्या वर्षी बी द्यावा, देण्याची बुद्धी द्यावा आणि टाळ घेऊन उभा राहावा. मग ही भावना पुन्हा दुसऱ्या एखाद्या देवावर खंडोबा मसोबावर जाऊ नये बाबा, बरोबर आहे का नाही? अंतराय नको देवा. ओ भवनगिरी बाबा सगळ्यांनी मागितलं, बाबा का मी बी तुमच्या का मागतो, ही माझी ह्या दिवसाची सेवा, ह्याच्यात अंतर पडू देऊ नका. अंतराय नको देवा. हे गेल्या वर्षी अंतर पडलं, कसं तरी वाटलं मला. तिथून पुढं आता माझ्या भावा आणि अंतराय नको देवा. अंतर पडू देऊ नका. थोडंफार कमी जास्त 10-5 मिनिटाचं इकडं तिकडं व्हायना का, पण अंतर पडू देऊ नका. मी तुमच्या पाया पडतो. सेवा एवढीच आहे, कारण भावनेत अंतर जर पडला र बाबा तर विसरली तया थोर थोड्यासाठी आता अंतरा हात जोड हा गबासा हा म्हण आता माझ्या भावा. हा ऐकू द्या. हा म्हण आता माझ्या भावा आणि अंतराय नको देवा. हा असं आता जमलं म्हण रे, म्हण आता माझ्या भाव. इकडे बघ माझ्याकडे. हा म्हण आता माझ्या, त्याला म्हणलं आता माझ्या भावा. बसा काय निवांत बसा. गडबड आहे का कोणाची? होय गडबड आहे काय? नाही. मग एकच आहे अंतराय. हा म्हणा आता माझ्या भावा. हा आणि अंतराय नको देवा. आणि जर अंतर पडलाच नाही तर मग आले
अंतराय नको देवा वा. आणि जर देवा ही आमची मागणी तुम्ही पूर्ण केली तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं जसं घडलं असं आमच्या वाट्याला की येईल. कारण काही कुणी एकटा काही सेवा करू शकत नाही. तेवढा सप्ताह एकटा करू शकतो का नाही. मग आपल्या कशाला तुमच्याकडे काय म्हणतात वाट्यालाच म्हणतात. हिस्सा वाटा गाठ्यात वाट्याला म्हणते. तुमच्याकडे हिस्सा म्हणते का वाट्याला बोला की वाटायला तुम्हाला वाटायला वाट्याला म्हणते बरोबर आहे का नाही. मग महाराज म्हणतात आमच्या वाट्याला जी येईल जाळून काढणं येईल टाळ घेण्याचं येऊ द्या सेवा करण्याचं येऊ द्या महाराज जीव घालण्याचं येऊ द्या काय महाराजाची दक्षिणा देण्याचं येऊ द्या जी वाट्याला येईल ती समजा माया वाट्याला तर ही सेवा आली ह्या दिवसाची ती ही सेवा आले भागात ते करीतो आणि तुझे नाम उच्चारितो. लक्षात आलं का नाही. आमच्या वाट्याला भागा म्हणजे वाट्याला बरोबर आहे का नाही. आमच्या वाट्याला जे आलंय ते आम्ही बाबा ओ भवनी तुमची आम्ही इमानदारीनं सेवा करतो. फक्त एकच आहे अंतराय अंतर पडू देऊ नका. कसे महाराज आम्ही एक शेर नेहमी सांगतो काय सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं. सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं. इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे भगवानगिरी महाराज बुलाते हैं. सगळेच माणसं कीर्तनाला येत नाही तर ही ध्यानात ठेवा. येतात का सगळे अजिबात येत नाहीत महाराज. आता ज्या दिवशी सप्ताह सुरू झाला त्या दिवशी काय काय लय वाईट वाटलं. हा केले रे आता भुनभुन 8 दिवस सुरू हे नाही उठून जायचे करतेत रे. आता हे राक्षसी अवलादीचे कोण्या गावात 2-4 तरी असते तर समजा मी किती चांगलं कीर्तन करू द्या. आता संस्कार महाराज आहेत आपल्या परिसरात चांगल्यापैकी महाराष्ट्रात नाव झालं त्यांचं बरोबर आहे का नाही. महाराज या वयात आपण म्हणलं संस्कार महाराज की बरे वयाच्या मानानं बरं. तुम्हाला एक वाक्य सांगू का समजा माझं तरी वय 30 पर्यंत आहे. संस्कार महाराजाचं वय किती आता 17. ह्या 15-17 वर्षाच्या वयात धोतर घालते हेच मोठा परमार्थ कळायला लागलं. ही पोर आहे समजा आपल्या संस्थेतल्या रामेश्वर महाराजांच्या संस्थेतली ही सगळी विद्यार्थी मंडळी बरोबर आहे का नाही. समजा ही पोर आहेत आता ह्यांना किती येते हे तुम्ही बघू नका. ह्या वयात धोतर घालायलेत ना लक्ष द्या. ह्या वयात तुम्ही नुसतं टाळ्या वाजवाय तुम्हाला वाजवायला येते लक्षात आलं. ह्या वयात गंध लावते हेच परमार्थ खरं सांगा बरं. आणि लोकाला ह्याला काय येते लोई काय त्या माणसाने परमार्थाचं काही वाटूळ करून टाकलंय महाराज. हा काही नाही परमार्थ लय बेकार काही नाही बेकार थोडे आहे चित्त साह्य झाली लय परमार्थ कुठं अवघड भावना असली परमार्थ झाला बाकी काही लागत नाही. लोकांनी वाटोळ करून टाकलंय महाराज परमार्थाचं. भजनाचं तर एवढं वाटोळ नवीन पोराला भजनाला मिळत लागू द्या ना अजिबात नाही महाराज. आपण म्हणलं हे सुरात आलं नाही तू म्हण तो हा आजा भीमसेन जोशीचा चुलता होता तूच म्हण काय म्हणायचे ती आम्हाला म्हणून देऊ नको. काही आपलं कुंकळ भजन झालं आणि एक बाई माझ्याकडे आली कसा वाटला आवाज म्हणलं लता मंगेशकरची आजीच काय आवाज म्हणलं बाई नवरा त्या मेलेला 22 वर्षानं बोलत नाही. म्हणलं तळ असलं तर टाका हिला चंद्रभागेमध्ये हिचा काही उपयोग नाही. जी बाई नवऱ्याला बोलत नाही तिनं भजन करून काही उपयोग आहे का. हा बोला ना. हा मागं म्हणले एका बाईच्या हातानं नंदी दूध प्याला महादेवाचा नंदी दूध प्याला म्हणले एका बाईच्या हातानं. बिन भरत महाराज तिला भेटायला गेलो. म्हणलं बाई मला पाया पडू तू आता नंदी दूध प्याला. हो म्हणलं मालक 32 वर्ष झालं त्याच्यानं मोह जमत नाही. म्हणलं आई ते नंदी मसुबाचं आसन म्हणलं महादेवाचा नंदी तुझ्या हातानं दूध पिणार नाही म्हणलं. नाही तू घरच्या महादेवाला शा द्यायला लागलीस म्हणलं तो महादेव पावत नसतो. पाया पडतो तुमच्या कोण्या देवाला जाऊ नका नवऱ्याला नीट बोला तेच तुमचा महादेव. कुठे जातात दुसरीकडे सांगा. मरणाच्या नवऱ्याला शा द्यायला लागला तर महादेव 3दा पूजायला लागला उघडून प्याला पिंड तरी उपयोग नाही तुमचा काही उपयोग नाही तुमचा. कौशा काही उपयोग नाही काय उघडून पी काही नाही. पारूला बी सांगते काही उपयोग नाही त्याचा काही नाही. काय उपयोग होता देव करायला नवऱ्याला शा द्यायला लागली कशाला करते का देव येडेवणी करायचं नाही. आपल्या लोकांनी माझं बोलणं राग लागत आहे येडेवणी करायचा काळ सध्याचा नाही. लक्ष द्यायला लागले का नाही. इथं सगळं कळतं महाराज कोण कसं आहे कोण कसं आहे. लोक शहाणपणा शिकू देत काही शहाणपणा शिकवायची गरज नाही. कुणी कुणाला शिकवायची काय गरज आहे सांगा बरं. इकडे लक्ष द्या. देवा एकच आहे काय
आमच्या वाट्याला जे आले ते आम्ही इमानदारीनं करतो. लक्ष द्यायला लागले काय? करणार का नाही करणार? ही जी सेवा चालू आहे ही बघा, तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर एका हातानं भवानगिरी महाराजाला दिलं तर नक्की तुम्हाला पुढच्या वर्षी 10 हात मिळतील. एवढं लक्षात ठेवा, 10 हातानं देणार. सोपी गोष्ट नाही महाराज. असले साधू संन्यासी माणसं म्हणजे यांची सेवा करणं सोपी गोष्ट आहे का? हा, हे आपलं नशीब आहे की आपल्याला आशयाची सेवा करावी. काय म्हणणं हे तेवढं सांगा. भाग्य आहे का नाही आपलं? आणि हिथं जर कोणी टाळाटाळ करीत असेल तर आता नग बोलायला, तुम्ही मला महाग बोलता ना. हा, हितली सेवा जर टाळीत असेल तो खोबऱ्याचा लय व्यापार सांगायला नको. आता का सांगू? हा, पुन्हा उगं कसं तुम्ही म्हणता ना असं कसं ना. हा, उजीड तरी पडेल जी होईल. अभंग तुकोबरायचा आहे माझ्या पदरचा नाही का? त्यात काढून बघा तुम्ही, सुरुवात सांगतो मी त्याची. तुकोबराय म्हणतात, इथली जर सेवा तुम्ही टाळाटाळ करायला, समजा पंक्तीचं कसं आहे तुमच्याकडं? पंगत आज कोणाची होती? एक जणाची असते का वाडेवाईज? कशी पद्धत कशी असते? बरं, हा, संध्याकाळची कोणाकडे होती? देश ह्यांची तुमच्याकडे होती का? समजा ह्यांची ताट्याची देशमुखाची अशी का? एकच नाव का? ताटे देशमुख. ह्यांची ताट्याची समजा पंगत होती आज, बरोबर आहे का नाही? समजा सगळ्या ताट्याची मिळून असेल ना, सगळ्या ताट्याची. अजून दुसरं कोण ताट नाव का? न लावड. न लावड काय हुकायले का काही? काय गावची गावातली गावात असं मला काही माहित नाही. ताट्याची पंगत आहे समजा गरीब आणि नलावड्याचे बघायलेत लांबून. हा, बरं, वाढायला माणूसच नाही तिथे. बरं, इज्जत जाऊ द्या त्यांची. बरं, आणि वाढायला माणूस नसताना माणसं बसलेत आणि 4 तरुण पोरं तिथं बस फिरायलेत. कुणाचे? नलावड्याचे समजा. आणि वाढाय माणूस नाही तरी बरं आहे, त्यांची इज्जत जाऊ द्या म्हणून बाजूला जाऊन पुढ्या खात बसले. असल्या लोकांसाठी प्रमाण आहे. पुन्हा म्हणत नाही. हा, पंगत घालतो मी पुढच्या वर्षी, घातलीच नाही. असल्यासाठी वर्गणी देतो म्हणला दिलीच नाही, ह्यांच्यासाठी ती. सांगू का? वर्गणी ठरवू नये का कशी देतील ती? देतील ती. अजून बी ह्याच्यात 20% तरी असते. तिने रुपया दिला नाही पण 7 दिवस झालं पंक्तीला कचून हाणते. किती दाखवू तुम्हाला? मी नावानिशी चेहरा बघितला की सांगतो. चेहरा बघितला की सांगतो. किती बाया जेवला आणि वर्गणी किती दिली? हा, कसं आहे सांग का? हा, नाही नका नका माझ्या पायावर 100 ठेवा. कुणाचं नाव सांगत नाही. विनोद सोडा, पण बाबा तुकोबरायचं प्रमाण. आमचे वळीराम महाराज आज यावं नाही आले नाहीत ना. यादव महाराज हा, उद्या कीर्तन गेल्या वर्षी होते ना माझ्या कीर्तनाला. हा, नाही हो, कीर्तनाला होते ना मागच्या वर्षी माझ्या. आज नाहीत म्हणून म्हणायला लागलो की उद्या येणार आहेत काल्याला. त्यांच्या पाठातली प्रमाणाची सगळे ती एक प्रमाण सांगतो. आता ही कुणाची सेवा आहे? म्हणजे कुणाची? संताची. म्हणजे कुणाची? संताची. आता नीट ऐका, प्रमाण मोकळं म्हणून जातो. नीट ऐका, ए कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही अभंग काढून ह्यांना दाखवा नसला तर उभं कसं गोंधळ नाही. संत सेवेशी अंग चोरी. नीट ऐका, संत सेवेशी अंग चोरी, दृष्टी न पडो तयावरी. असल्याचं तोंड बघायचं, पाप लागत. त्यानं वर्गणी दिलेली नाही, तोंडाकडे बी बघायचं नाही त्याच्या. हा, आणि आता वाईट वाटून तुम्हाला पण वाटू द्या. अभंग आहे तसा अभंग नसल्यावर माझ्या संग भांडण करा. आयशियाची व्याली रांड, माईच्या पोटी नाही जन्मलं म्हणजे रांडाच्या पोटी जन्माला आलंय. आणि तिच्या माईच्या तोंडाकडे बी बघायचं नाही. जळो जळो तिचे तोंड. अभंग काढून दाखवा ह्यांना पुन्हा गाच्यातला. म्हणजे महाराज हे सेवा करायला मिळणं म्हणजे आपलं का भाग्य. म्हणून आले भागाती करीतो आणि तुझे नाम उच्चारितो. फक्त एकच आहे आता माझ्या भावा, अंतराय नको देवा. बर, एकच मिनिटासाठी की खालीवरी जी होते, नाही ह्या देवापेक्षा ते देव बरा आहे, नाही त्याच्यापेक्षा ही बरा आहे. जरा इकडे लक्ष द्या. ही जी खालीवरी कोण करते बरं? हा, कोण बोललं? तुम्ही. कोण करते खालीवरी? ही करते कोण? मन करते. मनात गप्पून ये ना. ती बाहेर तिकडं कुठं येते ही? इथल्यापेक्षा राईट गुण येते तिथं. म्हणते असं कुठं येते? पटकन बोला की हो. मनात. देवा, ओ देवा, ओ देवा,
एक काम काय हातात तुझ्यावर मी काय ठेवलेली तुझ्यावर काय ठेवलेला आहे मी भाव काय ठेवलेला भाव सोडायचा नाही भाव ना ठेवलेली भाव ठेवलेला आहे त्याच्यात काय पडू देऊ नको अंतर आणि अंतर पाडण्याचं काम कोण करतं मन मग एक काम कर त्या मनाला काय कर तुझ्या पायावर बांधून दृढ माझे मन दृढ माझे मन दृढ माझे मन दृढ माझे मन आता तुझ्या सेवेत आमचं मन कसं झालंय पण ही लय बेकार आहे कोण कोण मन लय बेकार आहे हे एका मिनिटात अमेरिकेला जाते जवळ पंढरपूर असून जात नाही ती लय बेकार आहे ती कळायला लागले की नाही बोल लय बेकार आहे ती त्याच्यामुळे हे काम कर काय ही दृढता झाली नाही ह्याची आता ह्याला आता पायी म्हणा किंवा येथे म्हणा दोन्ही पाठे पायी राखावे बांधून ह्याला इकडं तिकडं सोड देऊ नको आणि खालीवरी हे करते खालीवरी कोण करते लईच बेकार आहे मनाच्या जर मनात आलं कुणाच्या मनाच्या जर मनात आलं तर मन माणसाचं वाटोळं बी करते आणि मनानं जर मनावर घेतलं तर मन माणसाचं कल्याण ज्ञानोबर आहे म्हणतात जववरी अर्जुना तो बोधू भेटेना मना तववरिया साधना भजावे लागू ज्ञानोबर आहे म्हणतात जववरी अर्जुना ए अर्जुना परमार्थ कितपर्यंत कुठपर्यंत जोपर्यंत मनाला बोध होत नाही तोपर्यंत देवा ह्या मनाला काय कर तुझ्या पायावर काय करायचं बांधून टाकायचं खालीवरी होऊ द्यायचं नाही कारण खालीवरीचा धंदा मनाला लय खालीवरी करणार मन महाराज ग बसतच नाही काहीतरी करीत राहणार किती बी लांबक्या मिशा ठेवा बाया भीतच नाही म्हणून आजकाल तरुण पोरांनी मिशा ठेवायचे बंद करून टाक बायकोच बहिणा म्हणल्या मिशा कायची हात बुडवायच्यात का काय कामाचे आहेत मिशा पुण्या मुंबईत चोपडा साफ केला काय नाही हाय असे चलत आहेत लक्षात एका बापानं पोराला सांगितलं ए बाबा काय तुझे ते केस जे वाढलेत ना ते सगळे काढून टाका उद्यापासून मिशा ठेव ते म्हणला का आधी कालचे पाहुणे म्हणून लागले बारकी पोरगी बरी आहे कळायला लागले का नाही असला पुण्यात जेवायला बसलो परवा दिवशी आम्ही आणि वाढायला बाई चप्पल घालून आली म्हणलं बाई तुमच्या पायात चप्पल आहे महाराज ती वाढायचीच आहे वाढायची हो पहिला अशा किती चपला घरात महाराज वाढायची वेगळी आंघोळीची वेगळी कीर्तनाची वेगळी बाजाराची वेगळी मी हाणायचं आहे काय हाणायची असली आम्ही तर तुला हाणतोच नाही तू तरी आम्हाला हाण कशाला असं आमच्या घरी म्हणून काय करावं दलिंदर माणसं निघाले तो महाराज चांगले भजने बायकोला पिल्लू म्हणते काय करायचं सांगा पिल्लू म्हणतात पिल्लू ती म्हणते काय रे राहून असला का दलिंदर आवला दिसे काय बे आमच्या इथला एक आमचा माझा जवळचा मित्र आहे बायकोला गबरू म्हणतोय काय करायचं सांग घबऱ्या काय म्हणते माणसं नियम नाही त्याचा काय बिघडून गेले माणसं संस्कृती राहिली नाही काही नाही काही नाही महाराज काळ कुठं काळ राहिलाय कुठं काळ सांगा बरं मला काही नाही
म्हणून हे बघा, खेड्यापाड्यात संस्कृती जिवंत आहे अजून. सजनानो, मायबापांनो, मी तुमच्या पाया पडतो, आपल्या पायाला हात लावतो. संस्कृती जपणं आपलं काम आहे. माझं बोलणं विनोदाचं जरी वाटत, मी एक चरण सोडत तिसऱ्या चरणापर्यंत आलोय. लक्षात आलं का नाही? आपला भाव, आपला मुद्दा, कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असला पाहिजे. काय असला पाहिजे? 100 प्रमाणे सांगितले की नाही मी तुम्हाला, पुरावा असावा. पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. पुरावा असल्यावर का पुरावा? हे नसलं कळल्यावर तुम्हाला पुरावा. लक्षात आलं का नाही? आणि हे बी नसलं कळलं तर तुम्ही फाशा घ्या, मी कव्हर घेऊ आता. सांगा, लक्षात आलं का नाही? काय करावं कळत नाही काही लोकांना. काही विनोदच कळत नाहीत महाराज. वेळ निघून गेल्यावर कळतात. असू द्या, विनोद सोडून द्या, पण मी आपल्या पाया पडतो. संस्कृती आपण जपा, आपण जपली पाहिजे. संस्कृती जपणं आपलं काम आहे. गड्या हो, काळ फार बदललाय. मी आपल्या पायाला हात लावतो. फार काळ बदललाय. जातीय तेढ निर्माण व्हायला लागल्यात. अनेक प्रकारचे संप्रदायात नको त्या गोष्टी आज येऊन बसल्यात. बरोबर आहे का नाही महाराज? ज्या गोष्टी नको वाटतात त्या गोष्टी आज इकडे संप्रदायात आल्यात. इकडे जो संप्रदाय याता याती धर्म नाही विश्वासा हा संप्रदाय, त्या संप्रदायातले चांगले लोक म्हणतात आपल्या जातीचा महाराजांना ही फार मोठी शोकांतिक आहे. माझं बोलणं पटतंय का आपल्याला? हा संप्रदाय हा नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असावं. गड्या हो, परमार्थ परमार्थाच्या ठिकाणी असावा. शास्त्रकार सांगतात, वक्ता 10 सहस्रेषु, 10,000 एक वक्ता होत असतो. त्याची जात बघून त्याला घरी बसू नका, मी आपल्या पाया पडतो. एखादा कलाकार आहे, असेल एखाद्या कोणत्या कमी जास्त जातीतला, कोण्या जातीत जन्म घ्यावा हा काय आपल्या हातात आहे का? सांगा ना, बोला ना, आता जाऊ द्या ना. खरं सांगतोय, आपल्या हातात आहे नाही. कुणाला काय राजकारण करायचे ते करू द्या, पण संप्रदायातल्या लोकांनी तरी तेढ निर्माण करू नका. संप्रदायातल्या लोकांनी आपुलकीनं राहा. अहो, कुणाचं जरी हात कापला तर रक्त लालच आहे. मला असं वाटतंय महाराज, एक वाक्य बोलतो, जातीहून भांडणं करण्यापेक्षा अहो धर्मातली आपण हिंदू आहोत, हिंदू म्हणून लढायला शिका. भरत महाराज, मी कुणाला नावं ठेवतोय दादा, मी नावं ठेवतोय असं अजिबात नाही. पण मुस्लिमांच्या मध्ये अनेक जाती आहेत, मुस्लिम धर्मामध्ये अनेक जाती, पण त्यांना जर विचारलं तुम्ही कोणतं, ते म्हणतात आम्ही मुसलमान आहे. ते मुसलमान ही जात नाही, हे डोक्यातलं काढून टाका. मुसलमान ही जात नाही, मुसलमान हा धर्म आहे. धर्म, ख्रिश्चन धर्म, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, हे काय? मुस्लिम बांधव कोणी असेल तर विचारा, ही जात नाही, तो काय धर्म आहे. आणि आपला धर्म कोणता आहे? हिंदू. मग मुस्लिमांचे लोक हिंदू नाही, आम्ही मुस्लिम आहेत म्हणून धर्म सांगतात. तर आपण का आम्ही मराठ्याचे, आम्ही धनगराचे, आम्ही माळ्याचे का करायचं? सांगा. तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही कोण आहेत, तर आम्ही हिंदू आहोत म्हणून सांगा ना. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली माणसं आहेत. अहो, आम्ही अहिल्याबाई होळकरांच्या महाराष्ट्रातली माणसं आहेत. आम्ही संभाजीराजेंच्या महाराष्ट्रातली माणसं आहेत. अरे ज्याने सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन 7-8 दात, ही जात मराठ्याची. हे शब्द ज्यांचे होते त्या शंभूराजेंच्या. एकानं मला विचारलं होतं, महाराज कोण होता तुमचा? शिवाजी राजा. रोज तुम्ही कीर्तनात नाव घेता शिवाजी राजा का देव होता का? मी सांगितलं आमचा शिवाजी राजा देव नव्हता, पण आमच्या शिवाजी राजा मुळे आज देवळातला देव टिकून आहे. लक्षात ठेवा. अरे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्याचे नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज कोण्या जातीचे नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे होते. ते हिंदू होते. सगळ्या जाती धर्माचे मावळे एकत्रित करून स्वराज्यासाठी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारा एकच राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी.